मित्रांनो, वैष्णवी हगवणे प्रकरण सध्याच्या घडीला प्रचंड ट्रेंडिंगला आहे. ट्रेंडिंगच म्हणावं लागेल. ही दुःखद गोष्ट आहे की अशा गोष्टी उचलल्या जातात आणि हगवणे प्रकरण चर्चेमध्ये आलेलं आहे. त्याचं कारण महत्त्वाचं सांगतो की हगवणे कुटुंबाचं राजकीय कनेक्शन, अजितदादांसोबतचे फोटो पण व्हायरल होत आहेत. त्याच्यानंतरनं प्रचंड श्रीमंती, पॉलिटिकल कनेक्शन्स आणि वेल नोन नावं, याच्यामुळे त्यांचं प्रकरण उडाले आहे. असे अनेक प्रकरणं आहेत जे दाबले गेलेले आहेत किंवा वर आलेच नाही आहेत, जे आता वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामुळे वर येत आहेत. आता यामध्ये सर्वात मोठी चूक कुणाची आहे तर ते मुलीच्या आईवडिलांची आहे. त्याचं कारणसुद्धा तसंच आहे. कारण आपल्या मुलीचं लग्न अशा घरात ते लावून देतात ज्या घरामध्ये फक्त पैसा आहे, प्रसिद्धी आहे, त्याच्यानंतरनं लोक त्यांना ओळखतात, ना की त्या मुलाचा स्वभाव बघितला जातो. ज्या घरामध्ये आपली मुलगी ते पाठवत आहेत त्या घरामधलं वातावरण काय आहे याची शहानिशा ते करत नाहीत. फक्त ते एवढंच बघतात की पैसा किती आहे, मुलगा किती श्रीमंत आहे, आणि माझी पोरगी तिथं गेल्यानंतरनं काय करेल ह्याचा विचारसुद्धा करत नाहीत. ज्या मुलीला तुम्ही 20-25 वर्ष वाढवताय, सांभाळताय, आणि ज्या वेळेला मुलगी वयात येते त्यावेळेला फक्त लग्नाचं टेन्शन घेताय की बाबा माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे श्रीमंत घरामध्ये, वेल नोन घरामध्ये, भले कितीही पैसा खर्च होऊ दे, ती मुलगी माझी सुखात नांदो न नांदो ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. फक्त मुलगा श्रीमंत पाहिजे, मुलाचं घराणं श्रीमंत पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा पाहिल्या जातात ना, त्यावेळेला वैष्णवी हगवण्यासारखं प्रकरण समोर येतं म्हणजे येतंच. मला या सर्व मुलींच्या पालकांना एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही आपल्या मुलीसाठी मुलगा पाहताय ना, त्यावेळेला मुलाचा स्वभाव पण पहा, त्याच्या घरचे कसे आहेत ते सुद्धा पहा. नाहीतर मग ही अशा हॅरेसमेंटच्या गोष्टी तुमच्या समोर जेव्हा येतील त्यावेळेला दुःख व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाही आहे. मुलीची आवडसुद्धा बघा, मुलीला कोणी आवडत असेल तर त्याचीसुद्धा दखल घ्या, अन्यथा मग समाज म्हणून आपण अपयशी ठरतो की बाबा आपल्या समाजात अशा राक्षसी प्रवृत्तीची लोक आहेत, याला तुम्ही नाकारून चालत नाही. सुरुवातीला शहानिशा करा, स्वभाव बघा, त्याच्यानंतरनं घरबार बघा, त्यांच्या घरातलं वातावरण बघा, मगच तुम्ही त्या घरामध्ये आपली मुलगी सुरक्षित राहील याची जाणीव जेव्हा होईल त्यावेळेलाच पाठवा. आणि हुंडा देऊन तुम्ही पहिली गोष्ट चुकताय. एवढं सरकारी योजना येतात की हुंडाबळीसाठी ते राबतात, ॲडव्हर्टाईज करतात, त्याच्यावर तुम्ही अंमल आणत नाही किंवा त्याच्यावर विचारसुद्धा करत नाही. घे बाबा, पोरगा श्रीमंत आहे, देऊन टाक एवढा लाख. तर हे बंद करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.